Hello friends, today we are going to learn class 10th subject English first poem 1.1 A Teenager's Prayer, warming up and chit chat activity. Form groups of 5 to 6 and discuss. 5 ते 6 ग्रुप तयार करा व चर्चा करा. Give a rating of 1 to 5. 1 ते 5 अशा प्रकारे रेटिंग द्या टू ईच ऑफ द फॉलोइंग. खालील पैकी प्रत्येकाला. प्रश्न असा आहे, व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. व्हेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन, जेव्हा तुम्हाला एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा व्हॉट डू यू जनरली डू, सामान्यपणे तुम्ही काय करता. ए. कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर, आईवडिलांचा किंवा वडीलधाऱ्या माणसांचा कन्सल्ट म्हणजे सल्ला घेता. बी. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस, मित्रांना तुम्ही कॉन्टॅक्ट करता सल्ल्यासाठी. सी. प्रे टू गॉड फॉर गायडन्स, देवाकडे प्रार्थना करता. डी. थिंक डीपली इन सायलन्स, डीपली म्हणजे सखोलपणे शांततेने विचार करता. ई. आस्क युअर टीचर फॉर हेल्प, तुमच्या शिक्षकांना मदतीसाठी बोलावता विचारता. एफ. टॉस अ कॉइन टू डिसाईड, किंवा कॉइन टॉस करून तुम्ही डिसाईड करता. आपण प्रत्यक्षात रेटिंग देऊया. याचे उत्तर प्रत्येकाच्या नुसार वेगवेगळे असू शकतात. आपण रेटिंग देऊया. फर्स्ट, थिंक डीपली इन सायलन्स, शांतपणे सखोलपणे विचार करावा. सेकंड, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस, मित्राला सल्ला घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करावा. थर्ड, कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स, आईवडिलांकडून किंवा वडीलधाऱ्या माणसाकडून सल्ला घ्यावा. फोर, आस्क युअर टीचर फॉर हेल्प, शिक्षकांना मदतीसाठी विचारावे. त्याच्यानंतर प्रे टू गॉड फॉर गायडन्स, देवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करावे. अशा प्रकारे आपण 1 to 5 रेटिंग दिलेलं आहे. आणि शेवटचं टॉस अ कॉइन टू डिसाईड, या पद्धतीनं आपण निर्णय घेऊ शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. इन पोएट्री, कवितेमध्ये व्हेरी ऑफन, अनेकदा किंवा बऱ्याचदा, देर आर लाईन्स, अनेक ओळी असतात. इन विच द पोएट सीम्स टू, आणि याच्यामध्ये कवी आपल्याला असं दिसतो टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन. टॉक डायरेक्टली म्हणजे थेट बोलतो. टू ॲन ॲबसेंट पर्सन म्हणजे अनुपस्थित व्यक्तीबद्दल. ॲन ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया म्हणजेच अमूर्त गोष्टीबद्दल. ऑर थिंग्स म्हणजे गोष्टी. ऑर ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, याबद्दल आपल्याला कवी थेट बोलत असताना दिसतो. सच अ टॅक्टिक डिव्हाइस यूज बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रॉफी, आणि अशा या थेट ॲब्सेंट पर्सन, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, थिंग्स, ऑब्जेक्ट याच्याबद्दल जेव्हा कवी डायरेक्ट बोलत असतो त्यावेळेला फिगर ऑफ स्पीच होतो, तो म्हणजे अपॉस्ट्रॉफी. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, या ठिकाणी कवी लुकलुकणाऱ्या छोट्या ताऱ्यांना बोलत असतो. सेकंड, डेथ व्हेअर इज द स्टिंग, मृत्यू तुझं दुःख कुठं गेलं. थर्ड, ओ केवमॅन, अरे गुह्यातल्या माणसा, आय विश
आय कुड लिव्ह विथ यू, मला तुझ्यासोबत राहता आलं असतं तर. अशा पद्धतीनं कवी ॲब्सेंट पर्सन, ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया, थिंग्स, ऑब्जेक्ट याच्याबद्दल डायरेक्ट बोलत असतो. पुढे नाव कंप्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ अपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. आता तुम्हाला पुढं दिलेल्या जे अपॉस्ट्रॉफी अलंकाराचे उदाहरण आहेत ते तुम्हाला स्वतः तयार करायचे आहेत. चला तर मग उत्तर पाहूया. ए, ओ लाईफ हाऊ. ओ लाईफ. ए जीवना हाऊ. आपण मराठीतून करू शकतो जीवन किती सुंदर असतं, बरोबर. तसंच ओ लाईफ हाऊ स्वीट यू आर. दुसरा आपण लिहू शकतो ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल अँड डिफिकल्ट यू आर. नेक्स्ट बी, डिअर गॉड प्लीज हेल्प मी, किंवा डिअर गॉड प्लीज प्रोटेक्ट एव्हरीवन अँड शो अस द राईट वे. सी, बुक्स यू आर. पुस्तकं काय असतात? मित्र असतात. बुक्स यू आर माय बेस्ट फ्रेंड्स. किंवा अजून परत आपण लिहू शकतो बुक्स यू आर माय सोर्स ऑफ नॉलेज. डी, एक्झाम आय विश. एक्झाम आय विश यू वेर नॉट सो स्ट्रेसफुल. किंवा एक्झाम आय विश यू वेर इजियर फॉर एव्हरीवन. शेवटचं ई, ओ यू ब्युटिफुल स्काय यू मेक माय हार्ट फील फ्री. पुढील इन्स्ट्रक्शन पाहू. टीचर शुड एक्सप्लेन द अपॉस्ट्रॉफी इन पंक्च्युएशन अँड अपॉस्ट्रॉफी ॲज अ फिगर ऑफ स्पीच. शिक्षकांनी हे सुद्धा एक्सप्लेन केलं पाहिजे. अपॉस्ट्रॉफी हे एक पंक्च्युएशन आहे, विरामचिन्ह आहे, आणि अपॉस्ट्रॉफी हे एक फिगर ऑफ स्पीच आहे. चला आता आपण वरील प्रमाणे फिगर ऑफ स्पीच पाहिलेलं आहे. आता अपॉस्ट्रॉफी हे पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह आहे ते आपण पाहूया. सर्वप्रथम त्याचा वापर टू शो पोजेशन म्हणजे मालकी हक्क दाखवण्यासाठी होतो. रवीज बॅग, द बॅग बिलॉंग टू रवी म्हणजे रवीची बॅग. टीचर्स बुक, द बुक ऑफ द टीचर्स म्हणजे शिक्षकाचे पुस्तक. त्याचबरोबर सेकंड यूज, टू शो मिसिंग लेटर्स इन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. संक्षिप्त रूपामध्ये मिसिंग लेटर दाखवण्यासाठी अपॉस्ट्रॉफीचा वापर होतो. एक्झाम्पल, आय ॲम ॲम, इट इज इट्स, लेट अस लेट्स. अशा पद्धतीनं आज आपण अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचं वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासला आहेत. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.